आजची रेसिपी आहे मिसळपाव. आमच्या सगळ्यांची फेवरेट. सो आम्ही ती कशाप्रकारे बनवतो त्याचीच मी आज रेसिपी शेअर करणार आहे. सर्वात आधी मी इथे कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे आणि वाटपासाठी मी इथे कढीपत्ता, अद्रक, लसूण, 2 मिरच्या, भाजलेलं खोबरं आणि कांदा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडीशी हळद, बडीशेप आणि जिरं घालून आपण त्याचं एक वाटप तयार करून घेऊया. सो मिक्सरला लावूया आणि वाटप आपलं रेडी आहे. अशा प्रकारे थोडीशी कन्सिस्टन्सी पाहिजे वाटपाची. इथे मी मटकी धुवून घेत आहे. सो फोडणीसाठी आपण तेल थोडं जास्तच प्रमाणात घेणार आहोत, जेणेकरून तर्री छान येते. सो मी इथे राई, जिरं आणि जे वाटप तयार केलेलं आहे ते टाकलेलं आहे. ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी हळद, गरम मसाला आणि काश्मीरी लाल मसाला, जेणेकरून मिसळला एकदम लाल कलर येतो. ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकला आहे आणि सुहानाचा मिसळ मसाला मी यूज करते, ज्याने टेस्ट खूप ऑथेंटिक येते. सो आता या वाटपाला तेल सुटलेलं आहे. थोडंसं मी पाणी ॲड करत आहे आणि आपली मटकी टाकूया आणि जेवढी तुम्हाला मिसळची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. सो साधारणतः मी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता मिसळ एकदम स्लो गॅसवर शिजू द्यायची आहे, जेणेकरून तर्री खूप छान येते. आणि अशा प्रकारे आपली मिसळ रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.